सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आणि इकडे आता भागवतांच्या घरी एकनाथराव कान्हू आणि सखदेवची काळजी करत असतात. एकनाथराव म्हणतात, कान्हू अगं तू काही खाल्लंयस का? कान्हू म्हणते, हो मी सकाळीच नाश्ता केला, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता एकनाथराव सखदेवला म्हणतात की सखदेवा अरे तू गोळ्या घेतल्यास का? सखदेव म्हणतो, हो बाबा मी सकाळीच गोळ्या घेतल्या. आणि एकनाथराव म्हणतात, अरे डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम करतोस ना रे सखदेवा? सखदेव म्हणतो की हो बाबा मी व्यायाम करतो, त्यामुळे मला आता बरं वाटतंय. आणि लगेच आता एकनाथराव म्हणतात की आपली सुनबाई आहे ना ती मनाला वाटेल ते येईल बोलते, तेव्हा तिचं बोलणं मनावर घेऊ नको. सखदेव म्हणतो, नाही बाबा. तर तेवढ्यात पेपर घेऊन जयंती नाचतच तिथे येते आणि म्हणते की अहो ऐकलं का, कामासाठी मुली पाहिजेत. पेपरमध्ये बातमी आली आणि सुंदर सुशील सद्गुणी आणि दिसायलाही एकदमच सुंदर आणि मेहनती मुली पाहिजेत. तेव्हा आता सखदेव म्हणतो, जयंती अगं तू वाचलं ना काय लिहिलंय त्यात, सुंदर सुशील सद्गुणी, तू आहे का यामध्ये? सखदेव म्हणतो की अजिबात जायचं नाही. तर लगेच आता जयंती म्हणते, हो का? आणि लगेच जयंती तिचा मोबाईल काढून रील्स बनवू लागते. आणि लगेच आता जयंती म्हणते, बघितलं का, हे माझे हजबंड आणि हे माझे सासरे बुवा, हे दोघेही म्हणतात मला नोकरी करू नको म्हणून, आणि मी माझं आयुष्य कसं घालू आता तुम्हीच सांगा. असा रील्स आता जयंती बनवू लागते. आणि जयंती रागाने आतमध्ये निघून जाते आणि म्हणते की पण मी शांत बसणार नाही, मी नोकरी करणार म्हणजे करणारच. ते सगळं बघून आता कान्हू एकनाथरावांना म्हणते की या सुनबाईला काही आजार बिजार तर नसल झाला ना? आणि कान्हू म्हणते की हिला काही झटका बिटका झाला की काय, आपण काय हिच्यावर अन्याय अत्याचार केलं एवढं? एकनाथराव म्हणतात की तिलाच माहिती. आणि कान्हू म्हणते, बघा बरं का, वेळेतच बघायला हवं. आणि इकडे आता ऐश्वर्याने जोपर्यंत पावडर येत नाही तोपर्यंत नवीन डाव खेळलेला असतो. आणि त्यासाठी आता ऐश्वर्या ही आता बाजारातून मार्केटमधून सगळं काही फ्रूट्स घेऊन आता किचनमध्ये येते. पिशवीतून एक एक फ्रूट्स बाहेर काढते. पहिल्यांदा केळी बाहेर काढते, नंतर ॲपल बाहेर काढते, आणि सगळ्यात शेवट आता अमृताने आणलेली असते ती पिवळी धमक लाल पपई. ती मोठी सुंदर पपई बघून आता अमृता विचार करते की जोपर्यंत ऐश्वर्या जिवंत आहे तोपर्यंत मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलू देणारच नाही. आणि तेवढ्यात आता कोणीतरी आल्याचा आता ऐश्वर्या कानोसा घेते आणि हातात असलेली पपई पटकन आता ऐश्वर्या ही किचनमध्ये लपवते. आणि तेवढ्यात सावली आतमध्ये येते आणि ऐश्वर्याला बघतच आता सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही आज चक्क किचनमध्ये. तेव्हा आता ऐश्वर्या सावलीकडे बघते. ऐश्वर्या म्हणते की का, मी किचनमध्ये येऊ नये का? आणि आता ऐश्वर्या म्हणते, हे माझं घर आहे, मी हवं तिकडे जाऊ शकते, तू कोण मला सांगणारीस? तेव्हा आता सावली म्हणते, नाही माझं तसं म्हणायचा उद्देश नव्हता ऐश्वर्या मॅडम. सावली म्हणते, तसं नाही आहे, तुम्हाला जर मला माझी काही मदत लागली तर मला सांगा ना, तुम्हाला काय हवं आहे ते मी करून देते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, हे बघ सावली, मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही आहे आणि तू माझ्या म्हणजे लुडबुड करूही नकोस. मी माझ्या पद्धतीने मला काय करायचं ना ते मी करेल, कशाला माझ्यामध्ये येतेस ग? आता ऐश्वर्या म्हणते की घरात आज आनंदाचा दिवस आहे, तेव्हा आज मी सगळ्यांसाठी मस्तपैकी आता फ्रूट्स आणि सगळं काही ज्यूस वगैरे बनवणार आहे, तेव्हा तू गेलीस तरी चालेल सावली. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की बरं ठीक आहे ऐश्वर्या मॅडम, पण माझं ना अर्धवट राहिलेलं मी माझं काम करते आणि हे सगळ्या गोष्टी ना मला फ्रीजमध्ये ठेवायच्या ते मी ठेवते. असे म्हणत पटकन आता त्या बरण्या सगळं काही आहे सावली फ्रीजमध्ये ठेवू लागते. आणि आता पटकन आता सावली ही फ्रीजमध्ये ती बरणी ठेवून आता पाठीमागे वळता क्षणी सावलीची नजर खाली लपवलेल्या ऐश्वर्याने त्या पपईकडे जाते. आणि ती पपई बघताच आता सावलीला धक्का बसतो आणि सावलीला आता ऐश्वर्याचा संशय आलेला असतो. त्या पपईकडे बघत इकडे आता सावली ऐश्वर्याकडे बघते, तर ऐश्वर्या आता फ्रूट कट करत असते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याकडे बघत सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम खरंच तुम्हाला माझी मदत नको आहे का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुझ्याशी दोन शब्द जर चांगलं गोड बोलले ना, तू तर डोक्यावरच बसायला लागलीस. आणि लगेच आता ऐश्वर्या पुन्हा सावलीवरती ओरडत म्हणते की मला माझं काम करू दे आणि तू गेलीस तरी चालेल, कळलं का तुला? पुन्हा सावली आता त्या पपईकडे बघते. आणि इकडे आता ऐश्वर्या पुन्हा रागाने सावलीकडे बघते आणि म्हणते, जा ना सावली. आणि सावली पटकन बाहेर जाते. बाहेर जाता क्षणी इकडे ऐश्वर्याने ती पपई बाहेर काढलेली असते. पुन्हा ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि ती पपई हातात घेते. सावली आता बाहेर येते. सावली विचार करते की ऐश्वर्या मॅडमला फ्रूटची सगळी सुगी बनवायची, पण ऐश्वर्या मॅडमने तर पपई आणली आणि पपई तर गरम असते आणि गर्भवती स्त्रिया पपई खात नाही असं म्हणतात, असा सावली विचार करते.
आणि लगेच आता सावली विचार करते की जर ती पपई अमृता वहिनीने खाल्ली तर काही होणार तर नाही ना. नाही असं नाही होऊ शकत. आणि लगेच आता सावली विचार करते की बहुतेक ऐश्वर्या मॅडमला हे सगळं माहिती असेल आणि असं नाही होणार असा सावलीच्या मनात विचार चालू असतो. आणि लगेच आता सावली म्हणते नाही ऐश्वर्या मॅडमला हे सगळं माहिती असेल आणि म्हणूनच त्यांनी पपई ओट्याच्या खाली ठेवली. मी ना उगाच काहीतरी विचार करते असा आता सावलीच्या डोक्यात विचार येतो. आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्याने मोठी खेळी केलेली असते आणि सगळ्यांसाठी आता फ्रूटचा ज्यूस करून आता ऐश्वर्याने त्यामध्ये सगळी पपई घातलेली असते. आणि मोठ्या प्रेमाने आता ऐश्वर्या ते ज्यूसचे ग्लास घेऊन आता खाली येते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ही खाली येता क्षणी इकडे सावलीच्या मनात ऐश्वर्याचा संशय आलेला असतो. आणि पटकन आता सावली ऐश्वर्या खाली येता क्षणी किचनमध्ये धाव घेते. सावली आता किचनमध्ये जाताच ती पपई बघते, पण आता किचनच्या ओट्यावरती ती पपई नसते आणि त्या पपईचे सगळ्या बिया आणि वरचं आवरण फक्त तिथे असतं. आणि याचा अर्थ त्या ज्यूसमध्ये आता ऐश्वर्याने पपई टाकल्याचे सावलीच्या समोर आलेलं असतं आणि सावलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता पटकन त्या सगळ्या ज्यूसमध्ये एका ज्यूसच्या ग्लासमध्ये सगळा पपईचा ज्यूस असतो. आणि लगेच आता ऐश्वर्या ते ज्यूसचे ग्लास सगळ्यांना देते. इकडे सगळेजण आनंदात असतात. आणि ज्या वेळेस आता ऐश्वर्या तो सगळा पपईचा ज्यूस आता अमृताला प्यायला देते आणि अमृता तो ज्यूस पिणार एवढ्यात सावली पळत पळत तिथे येते आणि अमृताच्या हातातील ग्लास घेऊन आता लगेचच सावली म्हणते की थांबा अमृता वहिनी, यामध्ये पपईचा ज्यूस आहे आणि पपई ही गर्भवती स्त्रियांना चालत नाही, तुम्ही हा ज्यूस घेऊ नका. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धडकी भरलेली असते आणि मोठा धमाका उडालेला असतो. तिलोत्तमा आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रागाने तिलोत्तमा आता ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते काय ऐश्वर्या, तू यामध्ये पपई घातलीस आणि तुला माहिती नाही का पपई ही गर्भवती स्त्रियांसाठी चांगली नसते म्हणून. आणि रागाने आता ऐश्वर्या ही खाली मान घालते आणि जोराने तिलोत्तमा आता ऐश्वर्यासमोर येऊन ऐश्वर्याच्या सनकन थोबाडीत मारते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की याद राख ऐश्वर्या, यापुढे जर तू अमृताबरोबर असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर तुझा त्या दिवशी शेवटचा या घरातील दिवस असेल. आणि तिलोत्तमाने जोराने आता ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाचं नातवावरचं प्रेम आलेलं असतं ते सगळ्यांच्या समोर. रागाच्या रुद्र अवताराने लालबुंद झालेली तिलोत्तमा आता जोराने सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारून ऐश्वर्याचा जाळ आणि धूर तिलोत्तमाने संगच काढलेला असतो. आणि सावलीच्या चालाकीने आणि हुशारीने पुन्हा एकदा अमृताची प्रेग्नन्सी आता सावलीने वाचवलेली असते. आणि आता इकडे ऐश्वर्याला चांगलीच चपराक बसलेली असते. आणि आता ऐश्वर्या पुढे काय करणार तर सावली आता ऐश्वर्याच्या प्लॅनला फाट्यावर मारून अमृताची प्रेग्नन्सी कशी वाचवत जाणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.